अहिरे पाईट हद्दीमधील ठाकर वस्ती येथे आग लागून 1 सोपान बबन केदारी, 2 भोराबाई कृष्णा केदारी, 3 ज्ञानेश्वर बबन केदारी, 4 कृष्णा पांडू केदारी, 5 गीताबाई सावळेराम जाधव या 5 आदिवासी कुटुंबाची घरं जळून खाक झाली. त्यात त्या सगळ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्या 5 कुटुंबातील 17 ते 18 सदस्यांचा प्रपंच उघड्यावर आलेला असून फारच बिकट संकट या सगळ्यांवर उभं राहिलं आहे. या आगीमध्ये घरांसकट सर्व काही जळून खाक झालं आहे. घरातील धान्य, भांडी, शेळी, कुत्रा, लहान मुलांचे शालेय दप्तर, सर्व साहित्य, सर्व कपडे आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान या कुटुंबाचे मिळून झाले आहे. त्यांना आज भेट दिली आणि त्या सर्व कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या माध्यमातून तात्काळ सहकार्य करण्याचे आश्वासन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट अनुराग जैद यांनी दिले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ सारिकाताई अर्जुन गोगावले, पाईट ग्रामपंचायत व पाईट सोसायटीचे संचालक महेश शेट्टी, शशिकांत भाऊ आहेरकर, उद्योजक अर्जुन गोगावले, ग्रामसेवक जंगले भाऊसाहेब आणि इतर सर्व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांनी रोख 11,000 रुपये सुपूर्द केले, तसेच राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. पंचायत समिती सदस्या सौ सारिकाताई गोगावले यांनी प्रत्येकी कुटुंबाला 5,000 म्हणजे एकूण 25,000 रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. तसेच त्या सगळ्यांना सामाजिक दायित्व म्हणून सगळ्यांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांचं जीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल. याचा विचार करून आपल्याला जे काही शक्य आहे ती मदत या कुटुंबियांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती आणि आवाहन अनुराग जैद यांनी सगळ्यांना केले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील.